परीक्षण आमच्या किल्ल्याचं परीक्षण करायला आला त्याबद्दल आपणा सर्वांचे आभार. तर आम्ही इथं पन्हाळा किल्ला बनवलेला आहे. तर पन्हाळा किल्ल्याच्या भौगोलिक रचनेबाबत चैतन्य आपल्याला आता माहिती देईल. पन्हाळा किल्ला कोल्हापूर जिल्ह्यात बसलेला आहे. कोल्हापूर शहरापासून 20 किलोमीटर अंतरावर हा किल्ला आहे. या किल्ल्याची गणना गिरिदुर्ग म्हणून केली जाते. या किल्ल्याची समुद्र सपाटीपासूनची उंची 977.2 किलोमीटर एवढी आहे. 977.2 मीटर एवढी आहे. या किल्ल्याचा घेर 42 मैल एवढा आहे. किल्ल्याचा तट काही ठिकाणी नैसर्गिक तर काही ठिकाणी जांबाकडे फोडून तयार केलेला आहे. किल्ल्याची तटबंदी सर्वसाधारणपणे 5 मीटर आहे. तर बुरुजाच्या ठिकाणी ती 15 मीटर एवढी आहे. डोंगरावर किल्ला बांधण्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे डोंगरावर पाण्याची सोय असते. तसे पन्हाळा किल्ल्याला पाण्याची सोय चांगली आहे, कारण किल्ल्याच्या उत्तरेला वारणा नदी व दक्षिणेला कासारी व भोगावती या नदी आहेत. तसेच किल्ल्यावर कोकड व सोमेश्वर तलाव आहेत व किल्ल्यावर अंधारबाव ही विहीर पण आहे. या किल्ल्याने 6 सत्ता पाहिलेल्या आहेत. सन 1178 ते 1209 या काळात राजा भोज याने या किल्ल्याचे बांधकाम केले. 1209ला या किल्ल्यावर यादवांची सत्ता आली. त्यानंतर 16व्या शतकात हा किल्ला आदिलशाहकडे आला. आदिलशाहने या किल्ल्यावरील काही दरवाजे व चबुतरे बांधून घेतले. त्यानंतर नोव्हेंबर 1659 साली हा किल्ला स्वराज्यात आला. 1701 साली औरंगजेबाने हा किल्ला जिंकला. त्यानंतर 1844 साली किल्ला इंग्रजांच्याकडे आला. इंग्रजांनी किल्ल्याच्या मुख्यालयापासून 7 किमीपेक्षा जास्त त्रिकोणी लांबीपर्यंत किल्ल्याची लांबी वाढवली आणि उतरण असलेल्या तटबंद्या बांधल्या. त्याचबरोबर उरलेल्या जाग्यात 5 ते 9 मीटर मोठ्या तटबंद्या बांधण्यात आल्या व मोठे मोठे बुरुज बांधण्यात आले. या किल्ल्याची भौगोलिक रचना शासनाप्रमाणे बदलत गेलेली आहे. प्रत्येक राजाला जसे सोयीस्कर वाटले तसे त्याने किल्ल्याचे रूप बदलले आहे. या किल्ल्याची भौगोलिक रचना अशा प्रकारची आहे. इतिहास जवळपास 1000 वर्षापासून सुरू होतो. तर 1160 ते 1209 या काळात भोजराजा द्वितीय याने याच्या कार्यकाळात या किल्ल्याचे बांधकाम झाले. तर त्यानंतर हा किल्ला यादवांच्या ताब्यात गेला आणि इथल्या नागपंथी लोकांकडे याची सरदारकी होती असा इतिहास सांगितला जातो. त्यानंतर इथे एक दंतकथा अशी आहे की या गडावर पराशर ऋषींनी तपश्चर्या केली होती. तर नागपंथीने त्यांना त्रास दिला. तर त्या त्रासाला त्रस्त होऊन त्यांनी नागपंथींना एक श्राप दिला. तर त्यावर नागपंथीने त्यांची माफी मागितली व त्यांनी तो शाप परत घेतला. त्यानंतर मग या गडाला पन्नगनालय असं नाव देण्यात आलं. पन्नग म्हणजे नाग आणि आलय म्हणजे घर. तर नागपंथ्यांचं घर असं या गडाचं नाव पडलं. तर त्यानंतर त्याचा अपभ्रंश होऊन पन्हाळा असं या गडाचं नाव पडलं. त्यानंतर हा किल्ला परकीय आक्रमणकाऱ्यांच्या ताब्यात येत गेला. ज्या वेळेला महाराजांनी गडावर चढाई केली तर अफजलखानाचा वध केल्यानंतर महाराजांनी प्रतापगडावर न थांबता काही दिवसात प्रतापगडाला वेढा घालून प्रतापगड आपल्या ताब्यात घेतला. पन्हाळा आपल्या ताब्यात घेतला. तर पन्हाळा त्याने ताब्यात घेतल्यानंतर या गडाला 1659 मध्ये या गडाला महाराजांनी ताब्यात घेतलं. 1660 साली या गडाला सिद्धी जोहरचा वेढा पडला. तर चारी बाजूनं गडाला वेढा पडल्यामुळं महाराजांनी वेढा तोडण्याचा 3 वेळा प्रयत्न केला पण सफल झाला नाही. त्यानंतर नेताजी पालकरांनी बाहेरनं सुद्धा वेढा तोडण्याचा प्रयत्न केला, तो सुद्धा यशस्वी झाला नाही. तर त्यानंतर गडावरची रसद संपल्यानंतर महाराजांना गडावर राहणं शक्य नव्हतं. त्यामुळे महाराजांनी गड सोडून जाण्याचा निर्णय घेतला. तर त्यानंतर महाराजांनी एका अमावस्येच्या रात्री खूप पाऊस सुरू होता
आणि त्यामध्ये महाराजांनी ठरवलं की आता आपण गडावरनं बाहेर पडायचं आहे. तर महाराजांचा एक साथीदार शिवाकाशीद हा महाराजांसारखाच थोडाफार दिसणारा होता. तर त्यांना महाराजांच्या वेशात कपडे घालण्यात आली व त्यानंतर त्याला एका पालखीतून नेलं झालं आणि महाराजांना एका पालखीतून नेण्यात आलं. तर महाराज एका वाटून जात होते आणि शिवाकाशीद एका वाटून जात होता. तर सिद्धी-जोहरच्या सैन्यानं पहिल्यांदा शिवाकाशीदला पकडलं आणि शिवाकाशीद हा त्यांच्याबरोबर जवळपास महाराज गडातून निसटून जाऊपर्यंत त्यांच्यावर सल्लामसलत करत होता. शेवटी मग अफजल खानाचा मुलगा फाजल खान यानं शिवाजी महाराजांना प्रतापगडावर एकदा बघितलेलं होतं. तर त्यानं ओळखलं की हे शिवाजी महाराज नाहीत आणि त्यानंतर मग त्यांना शिवाकाशीदांना तिथं वीरगती प्राप्त झाली. तर त्यानंतर महाराज निसटून जात होते आणि सिद्धी-जोहरला हे समजल्यानंतर त्याची पूर्ण सेना त्यानं त्या दिशेनं लावली. तर एका घोडखिंड म्हणून एक या गडाच्या दिशेला एक घोडखिंड म्हणून एक खिंड आहे. तर त्या खिंडीजवळ महाराजांची सेना पोचलेली होती आणि तेवढ्यात मागून गनिमांचा आवाज येऊ लागला आणि गनीम फार जवळ आले असं महाराजांना समजलं. तर महाराज म्हणत होते की आपला पालखी आपण आता इथं ठेवूया आणि आपण इथनं पळत जाऊया. तर महाराजांपेक्षा थोडेसे वयानं मोठे असणारे बाजीप्रभू देशपांडे यांनी असं म्हटलं की आम्ही आणि आमची बांधल सेना या ठिकाणी लढत राहतो आणि 300 मावळे घेऊन आम्ही इथं थांबतो आणि 200 मावळ्यांसह तुम्ही पुढे जा. तर या खिंडीत बाजीप्रभू आणि बांधल सेना बाजीप्रभूंनी शिवाजी महाराजांना हे सांगितलं की मी तुम्हाला वडिलकीच्या नात्यानं सांगतो, आज जर तुम्ही जगला नाही तर स्वराज्य उभं होणं अवघड आहे. तर महाराजांची इच्छा नसताना सुद्धा महाराज तिथून मग पुढे निघून गेले आणि या ठिकाणी बाजीप्रभूंनी महाराजांना हे सांगितलं की तुम्ही विशाळगडाकडे जा आणि विशाळगडावर पोचल्यावर मला तोफेचे 5 गोळे द्या, गोळे वाजवा आणि त्यानंतर मी असं समजून जाईन की तुम्ही सुखरूप गडावर पोचला. तर बाजीप्रभू देशपांडे जवळपास अखंड एक दिवस 300 मावळ्यांसह अखंड एक दिवस सिद्धी-जोहराच्या एवढ्या मोठ्या सेनेबरोबर झुंज देत होते. तर शेवटी तर अशी परिस्थिती होती की बाजीप्रभू देशपांडे एकटेच लढत होते. पण ज्या वेळेला तोफेचा 5 गोळे ऐकू आले त्यावेळेला बाजीप्रभूंनी आपला देह सोडला आणि ती भूमी बाजीप्रभूंच्या स्मृतींनी पावन झाली. त्यामुळं त्या खिंडीला पावनखिंड असं नाव देण्यात आलं. गड तलाव, सोमेश्वर तलाव, सोमेश्वर मंदिर, महादेव मंदिर, अंबारखाना, 3 दरवाजा, चोर दरवाजा आणि ते वाघ दरवाजा, तबक उद्यान असे. यामध्ये आपण आता वाघ दरवाजाचा इतिहास पाहू. वाघ दरवाजा असा अरुंद रस्ता आहे ज्यामध्ये थोड्याच प्रमाणात सैनिक आत जाऊ शकतात आणि मराठी किंवा कुणी जरी असेल तरी त्यांनी शत्रू सैनिकांना अडवू शकतात. अशा पद्धतीचा हा वाघ दरवाजा आहे. वाघ दरवाजा गडाच्या उत्तरेकडे आहे, त्यामुळे याला उत्तरेकडील दरवाजा असे सुद्धा म्हणतात. त्यापुढे आपण पाहू सज्जाकोटी ही अशी भव्य आणि सुंदर इमारत आहे ज्यामध्ये सल्लामसलती चालत होते. शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज या सज्जाकोटीमध्ये खूप उशीर सल्लामसलत करत असायचे आणि यामध्ये छत्रपती संभाजी महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची शेवटची भेट या सज्जाकोटीमध्ये झाली. यापुढे आपण पाहू सोमेश्वर मंदिर म्हणजे शिवाजी महाराजांनी लक्ष सोनचाफ्याची फुले ते अर्पण केली असे सोमेश्वर मंदिर आणि त्याच्या पुढचे हे सोमेश्वर तलाव आणि याच्या पुढे आहे दारुगोळा कोठार हे पूर्णपणे दगडाचे बनलेले असते जेणेकरून यात मातीचा लाकडाचा अंश नसतो. यात आत ज्वालाग्रही पदार्थ असतात म्हणजे जेणेकरून जरी ठिणगी पेटली तरी विध्वंस व्हाय नको यासाठी हे पूर्णपणे दगडाचं केलेलं असतं. आपले रोहित सिंग हा आहे अंबारखाना आहे. ते पूर्ण किल्ल्यावरील धान्य साठवलं जात होतं. शिवाजी महाराजांच्या त्या सिद्धी-जोहरने जेव्हा वेढा घातला होता तेव्हा ह्या अंबारखान्यामुळेच शिवाजी महाराज ते राहू शकले. इथे ह्या अंबारखान्यामध्ये 3 खोल्या आहेत, मोठ्या कोठार आहेत
त्यांना 3 नदींच्या नावाने सिंधू, यमुना आणि गंगा अशी 3 नावे दिली त्या कटोरात. त्यात सर्वात मोठं कोठार हे सिंधू नावाचं कोठार आहे. त्या कोठारामध्ये सगळ्यात जास्त धान्य साठवलं जात होतं. त्यानंतर मग इथं वीर बाजीप्रभू देशपांडे यांचा स्मारक आहे. त्यांनीच ती पावनखिंडीचा पराक्रम केला, त्यामुळे तिथे त्यांचा स्मारक साकारण्यात आला. त्यानंतर चोरवाट आहे ती गडावरून निष्ठून जाण्यासाठी एक चोरवाट केली होती. इथूनच असं गुप्तहेर येत असायची पहिल्याच्या काळी. त्यानंतर इथं पराशर स्वामींची गुहा आहे. इथेच त्यांनी तपस्या घेतली होती आणि त्याच काळी ते त्याच गुहेत होते. त्यावेळी त्या जमातीच्या लोकांनी त्यांना त्रास दिला होता. त्यानंतर पडकोट हा एक प्रचंड असा चांगला भक्कम असा बुरुज आहे. कालीबुरुज हा कालीबुरुज आहे. इथे हा पण असंच म्हणजे दोन्ही पण ते 3 बुरुज हे एक नंतर इंग्रजांनी बांधले. पहिला एवढा मोठा किल्ला नव्हता. नंतर इंग्रजांच्या काळी हा किल्ला इथून इकडं मोठा वाढवण्यात आला. त्यानंतर ह्या किल्ल्याबद्दलची सर्वात उत्कृष्ट गोष्ट अशी 3 कमान म्हणजे 3 दरवाजा सुरुवातीला आहेत. ते 3 दरवाजे असे की पहिला दरवाजा एक वेळ तुटला मोडला तरी पण दुसरा दरवाजा एवढा भक्कम होता की आज शत्रू येऊ शकत नाही. असे भक्कम 3 दरवाजे उभारले होते. त्यानंतर हा पुसाटी बुरुज. ह्या पुसाटी बुरुजाची रचना अशी केली होती की त्या बुरुजावर उभारलं तर 270 अंशापर्यंत असं खालचं नजारा दिसत होता. असा तो अशा उत्कृष्ट प्रकारे तो बुरुज उभारला होता. परत हा पोकळ तलाव. या तलावामध्ये म्हणजे भरपूर प्रमाणात पाणी होतं. हा गडावर सर्वात मोठा तलाव असा होता. आणि हा राजमहल शिवाजी महाराजांच्या काळात नव्हता. नंतर ताराराणी यांनी साकार केला. हा सध्या राजमहाला त्या मुलांची वसतिगृह आहे व इथं शाळा चालते. रोहितनं सांगितल्याप्रमाणे या राजवाड्यामध्ये सध्या आता पन्हाळा हायस्कूल आणि नगरपालिकेची कार्यालये चालतात. आणि ते शिवाजी महाराजांना जेव्हा सिद्धीजवळचा वेढा पडला होता तेव्हा त्यासनी बाहेर निसटून जाण्यासाठी महादेव नावाच्या नजरबाजानं एक गुप्त मार्ग शोधून काढलेला, तो म्हणजे राजदिंडी मार्ग. यातून शिवाजी महाराज पन्हाळ्याचा वेढा पडला त्यावरून निसटून गेले होते. आणि हा हे दुटंडी बुरुज याला 2 चढण्यासाठी 2 पायऱ्या होत्या. अशा जे दोन्ही साईडून पायऱ्या होत्या. याच्या पुढे आलं तर हिरवेगार असे तबक उद्यान. ते असे बऱ्याच प्रकारची फुले आणि बऱ्याच प्रकारच्या वनस्पत्या होत्या. आणि अशी सर्व पन्हाळगडावरची ठिकाणं होती आणि ती सगळी माहिती सांगितली आहे. व माझ्या सहकारी मित्रांनी मिळून हा मुरुड जंजिरा किल्ला याची प्रतिकृती सादर करण्यात आलेली आहे व पुढील माहिती देण्यास मी आदित्य सावंत याला नमस्कार, माझे नाव आदित्य धनंजय सावंत आहे. आज मी तुम्हाला जंजिरा किल्ल्याबद्दल थोडी माहिती सांगणार आहे, ती तुम्ही शांतपणे ऐकून घ्यावी. द मुरुड जंजिरा 400 वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी 300हून अधिक किल्ले जिंकले, पण हाच किल्ला त्यांनी जिंकला नाही का याचे पाठीमागचे कारण ह्यातील भिंतीच्या आडाला बनवलेला हा दरवाजा सैनिकांना दिसून येत नव्हता व 22 एकरामध्ये पसरलेला आणि 40 फुटाहून अधिक ह्या भिंत्या या गडाला होत्या. त्याच्यानंतर आपण बघू शकता की पाण्याच्या 2 विहिरी आहेत. तुम्हाला प्रश्न पडला असेल की समुद्राच्या बाजूला खारे पाणी, कारण किल्ल्यामधील आत गोडे पाणी कसे आले हे तुम्हाला प्रश्न पडलाच असेल. ह्याचे वैशिष्ट्य अजूनही कुणाला जाणवले नाहीत. त्याच्यानंतर ह्यो किल्ला आपल्याला ॲडव्हान्स इंजिनिअरिंगचा सबूत देतो. त्याच्यानंतर आपण बघू शकतो की
कलाल बांगडी भारतातील सर्वात तिसरी मोठी तोफ ह्याच किल्ल्यावरती उपस्थित आहे. ही 22 टनाची आहे आणि 12 किलोमीटरहून अधिक अंतरापर्यंत ही आगीचा गोळा सोडू शकते. दुसरी तोफ आहे ती गायमुख आहे. हिला गायमुख का म्हटले जाते कारण हिच्या तोफेच्या पुढील गायसारखी चित्र आहेत, त्याच कारण हिला गायतोफ म्हटले जाते. आणि तिसरी आहे चावडी तोफ. ही 18 टनाची आहे व 9 किलोमीटरहून अधिक अंतरावरील आगीची गोळी सोडू शकते. हा किल्ला राजाराम पाटील यांनी 15व्या शतकात बांधला होता. 15व्या शतकात बांधला होता. त्याची थोडी माहिती तुम्हाला प्रांजल कोळी देते. तर तुम्ही तिथं बघू शकता की तिथं शाही तलाव आहे. तर त्या तलावाचं जे खोल आतपर्यंत आहे ते म्हणजे 60 फूट आहे आणि जे समुद्राचं पाणी खारं व विहिरीतलं पाणी गोड आहे. मग शाही तलावाच्या बाजूला राणीचा महल शीश महल होता असे म्हणतात. म्हणजे त्या महलामध्ये ज्या 7 खिडक्या होत्या त्याच्यात 7 रंगांचे असे विविध शीश होते, आरसे होते आणि त्या आरशांचं प्रतिबिंब त्या पाण्यात पडायचं आणि ते पाणी इंद्रधनुष्यासारखं दिसायचं. किल्ल्यावर 3 मोहल होते. मोहल म्हणजे 2 मुसलमानांचा होता आणि एक होता तो इतरांचा होता. आणि तुम्ही इथं तटबंदी बघू शकता. ती तटबंदी खूप भक्कम आहे. परत तटबंदी 2 तटबंदींच्या मध्ये नाही 2 तटबंदींच्या मध्ये 90 अंतराच्या पण पुढं गॅप आहे. ह्या किल्ल्यावर 19 तटबंदी आहेत व 19 बुरुज आहेत. आता आपण बघू शकता इथे सुरंग आहे. ही 60 फूट खोल आहे व ही सुरंग राजपूर या गावातून निघते. ही सुरंग म्हणजे आपण एक असं हे म्हणू शकतो की चोरवाट. ही फक्त गडांवरील शिपायांना माहीत होती. आणि इथं दर्या दरवाजा आहे, ती पण एक चोरवाट आहे. आणि त्या चोरवाटेस म्हणजे संकटाच्या काळी आपण ही वापरत होतो. परत ह्या किल्ल्यावरती शहाजी महाराजांनी पण म्हणजे आपला हा गड जिंकण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी त्यांनी थोड्या अंतरावर पद्मदुर्ग हा किल्ला बांधला होता. पण त्यांना पण ह्याच्यावरती राज्य करता आले नाही. शिवाजी महाराजांना पण ह्याच्यावरती स्वामित्व मिळवता आले नाही. 20 सिद्धी शतकांच्या नंतर एक असा 20 सिद्धी शतकांच्या नंतरनं मोहम्मद खान हा एक शेवटचा सिद्धी ठरला. त्याच्यानंतर 3 एप्रिल 1948 मध्ये हा किल्ला आझाद भारतमध्ये सामील झाला. म्हणजे जलदुर्ग, तो पाण्यातील किल्ला. गजपती, अश्वपती, प्रजापती, सुवर्णरत्न श्रीपती, राजनीती धुरंधर, प्रौढ प्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलावतंस, सिंहासनाधीश्वर, राजाधिराज, योगीराज, श्रीमंत, श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय. नमस्कार. इथे उपस्थित सर्व किल्ल्यांचे परीक्षण करणारे पाहुणे यांना मी प्रथम स्वागत करते. आम्ही 8वी इंग्लिश विद्यार्थी. आम्ही हा प्रतापगड दिव्य भव्य प्रतापगड बांधण्याचा प्रयत्न केलेला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी अचानक जावळीवर छाप टाकून चंद्रराव मौर्यांची गडी काबीज केली. जावळी परिसरातून प्रयाण करीत असता महाराजांचं लक्ष एका डोंगराने वेधून घेतलं. तो होता भोरप्या डोंगर. तिन्ही बाजूनी खोलच खोल दऱ्या. जेथून चढू शकतील तर फक्त वाऱ्याचे झोप आणि उतरू शकतील तर फक्त पाण्याचे प्रवाह. अशा जागी गड आवाज. महाराजांचा निर्णय झटपट ठरला व पंतप्रधान मोरोपंत पिंगळे यांना सांगून त्यांनी गड बांधकामासाठी सुरुवातही केली. आणि फक्त 2 वर्षात सन 1658च्या उत्तरार्धात गड बांधून पूर्णही झाला. धन्य ते कारागीर. अहो, छत्रपती शिवाजी महाराजांनी माणसंच अशी जोडली होती, वाघासारखं काम करणारी. आणि हा तयार झाला हाच प्रतापगड. मी आज तुम्हाला प्रतापगडांमधील ठिकाणांची माहिती सांगणार आहे. हा आहे महादरवाजा. हा पश्चिमेला तोंड करून हा महादरवाजा आहे. तिथून पुढे हा गोमुखी दरवाजा. ह्याचा आकार गाईच्या तोंडासारखा आहे म्हणून ह्याला गोमुखी दरवाजा म्हटलं जातं.
हे आहे टेहळणी बुरुज. इथे टेहळणी बुरुज म्हणजे टेहळणी बुरुजावर शत्रू जर आले तर टेहळणी बुरुजावरून ते तोफा वगैरे छत्रपती शिवाजी महाराज किंवा मावळे त्यावरून लक्ष देऊन शत्रूंवर वार करीत असते. हा आहे सूर्यबुरुज. या किल्ल्यावर 3 बुरुज आहेत. तिथे आहे रेडका बुरुज, यशवंत बुरुज आणि सूर्यबुरुज. हा रहाड तलाव आहे आणि तिथून पुढे उजव्या बाजूला केदारेश्वर मंदिर आहे आणि त्याच्या बरोबर केदारेश्वर मंदिराच्या मागे राजमाता जिजामातांचा वाड्याचे अवशेष आहेत आणि केदारेश्वर मंदिराच्या पुढेच बरोबर शिवलिंग आणि हंबीरराव मोहिते यांची तलवार सुद्धा ठेवली जाते. इथून पुढची माहिती आमचा बाळ सांगतो. मी आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासातील एक महत्त्वपूर्ण घटना जी या किल्ल्याच्या पायथ्याशी घडली ती सांगणार आहे. ती होती अफझल खानाचा वध, जी अक्षरशः अंगावर शहारा आणण्यासारखी गोष्ट आहे. कारण शिवाजी महाराज अगदी मरणाच्या टोकापर्यंत जाऊन त्या घटनेतून परत आले आहेत. सन 1659 साली बिजापूरचा राजा आदिलशहा होता आणि बिजापूरचे नाही म्हटले तर सगळेच गड शिवाजी महाराजांनी काबीज केले होते, जिंकून घेतले होते. मग आदिलशहाला असे वाटले की जर शिवाजी महाराजांचा वध केला नाही तर आपला आदिलशाही साम्राज्य धोक्यात येऊ शकते. त्यामुळे आदिलशहाने छत्रपती शिवाजी महाराजांचा वध करण्यासाठी अफझल खानाला पाठवले. अफझल खानाकडून सुमारे 20,000 घोडदळ, 15,000 पायदळ, 1500 शिपाई, 1200 उंट, 80 तोफा आणि 85 हत्तीसह अफझल खान मराठा साम्राज्याकडे शिवाजी महाराजांचा वध करण्यासाठी येत होता. अफझल खान साताऱ्याकडून मराठा साम्राज्यात घुसला आणि वाटेत येणारा प्रत्येक गाव आणि प्रत्येक मंदिर तो उद्ध्वस्त करत येत होता. त्यामुळे शिवाजी महाराजांना त्याचा राग येत होता. मग तो तसंच उद्ध्वस्त करत तो राईजवळ आला. राईजवळ आल्यानंतर त्याने शिवाजी महाराजांना संदेश पाठवला. त्या संदेशात त्याने म्हटले, शिवाजी महाराज, मी तुमच्या मराठा साम्राज्यात राईपर्यंत आलेलो आहे. मला तुम्हाला भेटायचं आहे आणि तुम्ही राईजवळ मला भेटण्यासाठी या. मग शिवाजी महाराजांनी ते संदेश ऐकला आणि त्यांना त्याच क्षणी समजले की अफझल खान एवढी मोठी फौज घेऊन आलेला आहे आणि नक्कीच त्याचा इरादा असा आहे की शिवाजी महाराजांचं वध त्याला करायचं आहे. त्यामुळे शिवाजी महाराजांनी अगदी चातुर्याने अफझल खानाला परत संदेश पाठवला की मी तुम्हाला घाबरलोय, तुमच्या एवढ्या सगळ्या सैन्याला बघून घाबरलोय, तुम्हीच प्रतापगडाच्या पायथ्याशी या, मी प्रतापगडावर आहे. मग हा संदेश ज्यावेळी अफझल खानापर्यंत पोहोचला त्यावेळी अफझल खानाने हा संदेश ऐकला आणि तो पण रागाने जळून उठला आणि परत वाटेत आणि आजूबाजूचे प्रत्येक गाव आणि मंदिर उद्ध्वस्त करत प्रतापगडाच्या पायथ्याकडे येऊ लागला. प्रतापगडाच्या पायथ्याशी आल्यानंतर त्याने शिवाजी महाराजांना परत संदेश पाठवला की शिवाजी महाराज, आता मी प्रतापगडाच्या पायथ्याशी आलोय, आता तरी मला भेटायला या प्रतापगडाच्या पायथ्याशी. मग शिवाजी महाराजांनी त्याला परत संदेश पाठवला की मी पण थोडं खाली येतो आणि तुम्ही पण थोडं वर या. प्रतापगडाच्या पायथ्यापासून थोड्याच्या उंचीवर आणि प्रतापगडाहून थोड्याशा खाली एक गाव होते. त्या गावात शिवाजी महाराजांनी सामियाना बनवतो अशी अफझल खानाला सांगितली. अफझल खानाला सांगितल्यानंतर अफझल खानाने पण ठीक आहे म्हटले. शिवाजी महाराजांनी भव्य शामियाना बांधला. त्या शामियानात खूप सारे हिरे जवाहरात ठेवले. आजपर्यंत बांधलेल्या प्रत्येक शामियानामधील हा सगळ्यात भव्य शामियाना असेल. मग भेटीची वेळ ठरली आणि भेटीची अटी ठरल्या. शिवाजी महाराजांनी 2 अट्या मांडल्या होत्या. त्यातली पहिली अट अशी होती की भेटायला दोघांनीही फक्त 10 सैनिक आपल्या रक्षणासाठी आणायचे आणि दुसरी अट अशी होती की भेटण्यासाठी दोघांनीही कोणतेही शस्त्र आणायचे नाही. पण शिवाजी महाराजांना ठाऊक होते ही जी दुसरी अट आहे अस्त्रशस्त्र न आणण्याची, ही काय अफझल खान मानणार नाही. त्यामुळे
शिवाजी महाराजांनी आपल्या वस्त्रांच्या खाली चिलखत घातली, आपल्या मुकुटाच्या खाली शिरस्त्राण घातले होते आणि आपल्या मुठीत अगदी न दिसण्यासारखे वाघनखे ही घातली होती. आणि तेच अफजल खानाने आपल्या वस्त्रांच्या खाली एक कट्यार लपवून ठेवले होते. मग अफजल खान वेळेच्या जी वेळ ठरलेली त्याच्या खूप आधीच शामियानात येऊन थांबला आणि शिवाजी महाराज अगदी वेळेत शामियानात आले. शामियानात आल्यानंतर अफजल खान आओ शिवाजी म्हणत शिवाजी महाराजांच्या गळ्यात गळा घातला अफजल खानाने. मग जसा गळ्यात गळा घालून झाला, अफजल खानाने शिवाजी महाराजांना आपल्या जांगेत दाबण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्या वस्त्रांखालील कट्यार काढून शिवाजी महाराजांच्या पाठीवरती तो वार करू लागला. जसं शिवाजी महाराजांना स्पर्श झाले की अफजल खान वार करत आहे, शिवाजी महाराजांनीही आपली वाघनखे काढली आणि अफजल खानाच्या पोटात ती घातली. अफजल खानाच्या पोटात ती घातल्या अफजल खान जोर जोरात ओरडू लागला. मग अफजल खानाचे ओरडणे ऐकून अफजल खानाचा एक अंगरक्षक सय्यद जो शामियानाच्या बाहेरच थांबला होता, आपले शस्त्र घेऊन आत आला. त्याने शिवाजी महाराजांवर मारहाण करण्याचा प्रयत्न केला, पण तेवढ्यात तिकडून शिवाजी महाराजांचा एक शूरवीर मावळा जीवा आला आणि त्याने सय्यदच्या पोटात वार केला. मग सय्यद सुद्धा त्याच जागेवर मेला. मग जरी शिवाजी महाराजांनी शत्रू म्हणून अफजल खानाचा वध केला असला तरीही शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा मुस्लिम अंत्यविधीप्रमाणे अंत्यविधी केली आणि त्याच्या मुलांना सन्मानाने वागवले. त्याचमुळे आपल्याला आज प्रतापगडाच्या महाद्वाराजवळ अफजल खानाची कबर दिसते. आणि मग अशा रीतीने अफजल खानाचा वध झालेला आहे. असा प्रसंग काय घडला शत्रू जवा नडला शिवराया भिडला वाघनख घालून हातात अफजल खान टरा फाडीला असा इतिहास नवा घडला. छत्रपती शिवाजी महाराज की जय. असलेली गावे आहेत आणि हे जावळीचं कोर आहे, जिथं पूर्ण जावळीचं जंगल आहे गडाच्या भोवती आणि ही चोरवाट आहे. जर शत्रू गडाच्या पायथ्याशी आला तर शत्रूची दिशाभूल करण्यासाठी चोरवाट वापरली जायची. इथून पुढे अंबिरा मोहित्यांची तलवार आणि शिवलिंग इथे भवानी मंदिराच्या मागे ठेवली जाते आणि ती कडेलोटाची जागा. जर शत्रूने घोर अपराध केला असला तर त्या कडेलोटाच्या जागेपासून त्याला खाली पायथ्याशी ढकलले जायचे. तिथून पुढे हा बाले किल्ला आहे. जर शत्रूने ही दर्शनी गडावर जर शत्रूने काबीज केला तर मग त्या बाले किल्ल्याला तटबंदी असते, त्यामुळे त्यांची दिशाभूल होते बाले किल्ल्यामुळे. आणि तिथून तिकडे आणि तिकडे 3 चोरवाट. राजाधिराज योगराज हिंदवी स्वराज्य संस्थापक शिवछत्रपती शिवाजी महाराजांचा शिवछत्रपती शिवाजी महाराजांचा प्रतिपच्छत्र लेखेव वर्धिष्णू विश्ववंदिता शहासिनो शिवसैषा मुद्रा भद्राय राजते. नमस्कार, माझे नाव प्रियल शरद हरे. सुपर अभिनव सायन्स अकॅडमी इयत्ता 8वी सेमीच्या वतीने आम्ही येथे शिवकालीन किल्लेबांधणी केली आहे. त्यावेळी आम्ही इतिहासातील सर्वात महत्त्वाचा म्हणजे स्वराज्याची दुसरी राजधानी असलेला किल्ले श्री रायगड आम्ही येथे साकारलेला आहे. इसवी सन 1030 मध्ये चंद्रराव मोरे यांनी या किल्ल्याची निर्मिती केली. त्यानंतर इसवी सन 1030 मध्ये चंद्रराव मोरे यांनी या किल्ल्याची निर्मिती केली. त्यानंतर 15 मे 1656 साली छत्रपती शिवाजी महाराजांनी या किल्ल्याला जिंकले. 1656 ते 1670 या तब्बल 14 वर्षांच्या कालावधीत छत्रपती शिवाजी महाराजांनी या किल्ल्याची पुनर्बांधणी केली. हिरोजी इंदुलकर
अभियंत्याने हा जगातील सर्वश्रेष्ठ अभियंता होता. त्याने ह्या किल्ल्याची पुनर्बांधणी केली. त्याने या किल्ल्यावरील अतिशय हिरोजी इंदुलकरांनी आपले घर, दार, जमीन गहाण ठेवून या साम्राज्याची निर्मिती केली. हिरोजी इंदुलकरांनी या किल्ल्यावर 11 तलावे खोदली. त्यानंतर 11 तलावे खोदली, 84 टाक्या बांधल्या, तसेच 350 इमारती बांधल्या, 3,500 लोकवस्त्या निर्माण केल्या. या सर्व कामगिरीमुळे हिरोजी इंदुलकरांना माझे कोटी कोटी प्रणाम. छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला ताब्यात घेतल्यावर या किल्ल्याचे नाव रायरी असे ठेवले. रायरी या किल्ल्यावरील रायरी हा किल्ला म्हणजेच रायगड हा किल्ला रायगड जिल्ह्यातील महाड या ठिकाणापासून सुमारे 25 किलोमीटरपासून अंतरावर आहे. हा किल्ला 1674 साली ताब्यात आल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला आपल्या ताब्यात असलेल्या 365 किल्ल्यांपैकी स्वराज्याची दुसरी राजधानी म्हणून घोषित केली. त्यानंतर मी आपल्याला या किल्ल्याविषयीच्या ठिकाणांविषयीची माहिती सांगणार आहे. सर्वप्रथम मी येथून सुरुवात करते. इथे आम्ही 2 गावे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. सर्वप्रथम येथे आम्ही छत्री निजामपूर हे गाव दाखवलेले आहे. या छत्री निजामपूर गावाचा एक वेगळाच इतिहास आहे. छत्रपती शिवाजी महाराज टकमकटोकावरून पाहणी करण्यासाठी आले होते. त्यावेळी त्यांचे सेवकसुद्धा त्यांच्यासोबत छत्री घेऊन उभे होते. तेव्हा छत्रपती शिवाजी महाराज म्हटले की छत्र्या घट्ट पकडा, नाहीतर छत्रीतली हवा कमी झाली तर तुम्ही या गावापर्यंत पोचाल. त्यामुळे त्यामुळे असे त्यांनी म्हटल्याबरोबर सेवक त्या पॅराशूटप्रमाणे छत्री घेऊन तो या निजामपूर गावापर्यंत आला. या गावाला आधी निजामपूर असे नाव होते. त्यानंतर या किल्ल्याला छत्री निजाम असे नाव दिले. यानंतर मी या गावाची माहिती सांगणार आहे. या गावाला पाचाड असे नाव आहे. या गावात ही जी जिजाबाईंची समाधी दिसते, ही समाधी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री राजमाता जिजाबाईंची आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी जिजाबाईंची समाधी गडाच्या खाली का बरं केली असावी, याचे कारण आहे की राजमाता जिजाऊंना गडावरील वातावरण सहन होत नव्हते व त्यांची तब्येत तिथे बरी राहत नव्हती. त्यामुळे जिजामातांची राजवाडा व समाधी त्यांनी गडाच्या खाली केली. व इथे आपण पाहू शकता इथे तालीम देखील आहे व इथे हनुमान मंदिर आहे. त्यानंतर इथे जे मस्जिद दिसते, हे मस्जिद शिवकाळातील मस्जिद आहे. हे प्रत्येक नकाशावर मेन्शन केलेले असते. त्यामुळे आम्ही येथे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. धन्यवाद. यापुढील माहिती सांगण्यासाठी माझी सहकार्य मैत्रीण प्रणाली आपल्यासमोर येत आहे. जय भवानी, जय शिवाजी. नमस्कार, मी प्रणाली नांदवडेकर. या किल्ल्याची बांधणी हिरोजी इंदुलकर यांनी केली. रायगडावर जो मुख्य दरवाजा आहे तो गायमुख पद्धतीने केला आहे. गायमुख पद्धतीने करण्यामागचे कारण की जर शत्रू आला तर तो त्याला सहज दिसू नये व शत्रूने या दरवाजावर आक्रमण करू नये अशा उद्दिष्टाने तो केला होता. सध्याच्या काळात जर किल्ल्यावरच्या वास्तू बघितल्या तर त्या अत्यंत भंग अवस्थेत आहेत. जसं की राजवाडा, जगदीश्वराचे मंदिर अशा अनेक वास्तू त्या किल्ल्यावर भग्न अवस्थेत पाहायला मिळतील. किल्ल्यावर राणीचा महाल आहे. या महालातील 6 खोल्या आजही आपल्याला रायगडावर अस्तित्वात आहेत. त्या पाहायला मिळते. धन्यवाद. यापुढील माहिती क्रांती पाटील सांगेल. नमस्कार, माझे नाव क्रांती पाटील. हा महादरवाजा आहे. महादरवाजाच्या आधी या पायऱ्या आहेत. या पायऱ्या 1737 आहेत. जेव्हा हिरोजी इंदुलकरांनी हा किल्ला बनवून तयार केला तेव्हा शिवरायांना हा किल्ला खूप आवडला. त्यांनी हिरोजी इंदुलकरांना विचारले, सांगा तुम्हाला काय हवं आहे. तेव्हा हिरोजी इंदुलकरांनी म्हटले की आम्हाला रायगडाच्या पायऱ्यांवर कुठल्या तरी एका पायरीवर माझं नाव कोरा. तेव्हा कारण जेव्हा तुम्ही या रायगडावर चढून वर जाल तेव्हा तुमच्या चरणांचं माझ्या नावावर पदस्पर्श होईल. महादरवाजा हा 350 वर्ष जुना आहे व महादरवाजा हा खूप भक्कम आहे. आपण त्याला हत्तीच्या सहाय्याने सुद्धा तोडू शकत नाही. त्याच्यानंतर टकमक टोक हे
टकमक टोकाची एक कथा आहे. रायगड हा किल्ला इतका मोठा आहे की प्रत्येक वास्तूवर कथा आहे. टकमक टोकाची कथा अशी आहे की जो कोणी व्यक्ती गुन्हा, अपराध किंवा दगाफटका करतो त्याला टकमक टोकावरून कडेलोट केला जायचा. त्याच्यानंतर हिरकणी बुरुज. हिरकणीची कथा आपल्या सर्वांनाच माहिती आहे. हिरकणी जी एक गवळण होती जी गडावर दूध द्यायला आली होती. जेव्हा अंधार झाला तेव्हा ती गडावरच राहिली. ती खूप अस्वस्थ झाली होती. तिला कळेना काय करू, कारण तिचं लहान बाळ घरी एकटंच होतं. तेव्हा ती हिरकणी हा कडा उतरून गेली होती. महाराजांना जेव्हा ही गोष्ट कळाली तेव्हा त्यांनी आनंदाने ह्या बुरुजाचे नाव हिरकणी बुरुज असे ठेवले. यानंतर पुढची माहिती सांगेल माझी सहकारी मैत्रीण कावलेकर. त्यानंतर इथे आपल्याला दिसतं येतं राजवाडा परिसर. राजवाडा परिसरमध्ये राणी महाल आहे. राणी महालच्या बाजूला अष्टप्रधानांचे बागे आहे. अष्टप्रधानांच्या समोरच्या बाजूला आपण धान्य कोठार करतो. त्यावेळेस धान्य कोठार करायचे. धान्य कोठार म्हणजे तिथे धान्य साठवणूक केली. पण राजवाड्याच्याच बाजूला एक गंगा तलाव आहे. गंगा तलावाचा वापर परिसरातल्या लोकांना पाण्यासाठी केला जायचा. त्यानंतर दोन मनोरे आहेत. हे दोन मनोऱ्यांचं असं आहे की रायगडावरील सुप्रसिद्ध हे दोन मनोरे आहेत. जेव्हा महाराज कोणत्याही किल्ल्याचा शुभारंभ करायचे तेव्हा एका मनोऱ्यावर ध्वज फडकवला जायचा व एका मनोऱ्यावर दिवे लावले जायचे. त्यानंतर आपल्याला दिसत आहे ती बाजारपेठ. ही बाजारपेठ रायगडातील सर्वात मोठी बाजारपेठ होती. ती बाजारपेठ उंच करण्याचे कारण असे होते की किल्ल्याचा परिसर खूप मोठा होता. त्यामुळे लोकांना घोड्यावरून ही सहज बाजार करता यावा यासाठी याची उंची जास्त ठेवली होती. याची लांबी 820 मीटर होती. यानंतरची माहिती सांगण्यासाठी येत आहे निवेदिता. हे जगदीश्वर शंकर महादेवाचे मंदिर आहे. या मंदिरामध्ये खूप मोठी नंदीची मूर्ती होती. या नंदीचे दर्शन घेण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज रोज या जगदीश्वर मंदिरात यायचे. जर आपण हे मंदिर बाहेरून पाहिले तर मशीदच्या आकारासारखे दिसते. हे मंदिर मशीदच्या आकाराच्या बांधण्याच्या मागचे जे कारण आहे ते म्हणजे स्वराज्याचे शत्रू जे होते ते मुघल साम्राज्याचे होते. ते या प्रकारच्या मंदिराच्या बांधकामावर त्याची श्रद्धा होती. म्हणजेच या मंदिराचे कोणत्याही प्रकारचे नुकसान होऊ नये किंवा तोडफोड होऊ नये म्हणून शिवरायांनी हे मंदिर मशीदच्या आकाराचे बांधले. जरी हे मंदिर मशीदच्या आकाराचे असले तरी याच्या आतमध्ये हनुमानाची मूर्ती किंवा शंकराची पिंडी किंवा नंदी या प्रकारच्या मूर्त्या ठेवल्या जायच्या. त्यानंतर आपण पाहतो आहे तो म्हणजे पोटल्याचा डोंगर. पोटल्याच्या डोंगराचे जे महत्त्व आहे ते म्हणजे इसवी सन 1818 साली इंग्रजांनी रायगडावर हल्ला केला होता. त्यावेळी तब्बल 11 दिवस रायगड हा जळत होता. तो हाच डोंगर. याला पोटल्याचा डोंगर असे नाव दिले आहे. यापुढील माहिती सांगण्यासाठी येत आहे. नमस्कार. शिरकाई मंदिर 5व्या शतकातील हे मंदिर आहे. 5व्या शतकातील शिर्के हे रायगडाचे स्वामी होते. त्यांच्या आठवणीकरिता हे मंदिर बांधले आहे. हत्ती तलाव गडशाळेतील हत्तींना स्नानासाठी हे बांधलेले हत्ती तलाव. यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी ही जहागी मंदिरचा रायगडाने अनुभवले 2 प्रसंग होते. एक म्हणजे आनंदाचा तर एक दुःखाचा. आनंदाचा सण म्हणजे रायगडावर छत्रपती शिवरायांचा राज्याभिषेक सोहळा. तो सोहळा आनंदाचा, तो सोहळा जल्लोषाचा, तो सोहळा वीरतेचा, तो सोहळा शौर्याचा आणि धाडसाचा, तो सोहळा महाराजशाहीचा, तो सोहळा रयतेचा, तो सोहळा शिवरायांच्या शिवराज्याभिषेकाचा. शिवराज्याभिषेक हा रायगडाने अनुभवलेला एक महत्त्वाचा क्षण होता. त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक हा महाराष्ट्रातील इतिहासाच्या महत्त्वाची घटना होती. छत्रपती शिवाजी राजांचा राज्याभिषेक हा गागाभट यांच्या हस्ते रायगडावर झाला होता. या राज्याभिषेकासाठी देशातील वेगवेगळ्या ठिकाणाहून ब्राह्मण लोकांना आमंत्रण दिले होते. त्याच पद्धतीने 32 मन सोन्याचे सिंहासन देखील राज्याभिषेका दिवशीच विराजमान त्याच्यावर राजे झाले. त्यानंतर दुःखाचा प्रसंग असा म्हणजे आपला राजा छत्रपती श्री शिवाजी महाराज यांचे निधन
रायगड किल्ल्यावर झाले होते. तो दिवस म्हणजे 3 एप्रिल 1680. राज्यातील वेदांचा म्हणजे राज्यातील जे औषधी किंवा त्यांना पुरवठा करायचे शिवाजीराजांना, त्यांचं असं मत होतं की शिवरायांची वध हा छटामक पद्धतीने म्हणजे स्वयंपाकघरातून ज्यावेळी त्यांच्या अन्नामध्ये विषबाधा केली होती त्यामुळे त्यांचा वध झाला असे वैद्य म्हणतात. त्याचप्रमाणे असा आपला महाराष्ट्राचा किंवा अखंड भारताचा सूर्य हा रायगडावर 3 एप्रिल 1680 रोजी मावळला आहे. सर्वात दुःख घटना म्हणजे आपल्या रायगड किल्ल्यावर झाली. पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. जय भवानी, जय शिवाजी. हिंदू धर्म की जय. हिंदू राष्ट्र की जय. हिंदू प्राण की जय. भारत माता की जय. धन्यवाद. सोपे विचारतो अगदी प्रश्न. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कधी झाला? 1630. 19 फेब्रुवारी 1630. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला? छत्रपती शिवाजी महाराजांनी कोणत्या मंदिरामध्ये स्वराज्याची शपथ घेतली? छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी कोणत्या किल्ल्यावर आहे? सर एक किल्ल्याची मांडणी करत असताना कुणाची मदत घेतली शिवाजी महाराजांनी? बांधलेला होता. व्हेरी गुड. मला उत्तरच पाहिजे. राजा वध कधी झाला? नोव्हेंबर 1615. हिरोजी इंदुलकरांची जी फरशी आहे, जी नावाची पाटी आहे, ती नेमकी कुठं आहे? ती शिरकाई जगदीश्वराचं जे मंदिर होतं ते शिवाजी महाराज रोज त्यांच्या मंदिराजवळ जायचे आणि पूजा करायचे. त्यावेळी त्यांनी दुसऱ्या त्या पायरीच्या ते 4 पायऱ्या होत्या त्यापैकी दुसऱ्या पायरीवर त्यांनी आपलं नाव करून घेतलं होतं. कारण की मगाशी ते तिकडे खाली आहे म्हणून सांगितलं. प्रेझेंटेशन देताना मगाशी गडाच्या पायऱ्या चढताना तिथं आहे असं व्यक्त केलेली असं आलं. ठीक आहे. पन्हाळा गडावरून राजे कोणत्या दिशेला गेले? उत्तरेला काय आहे विशेष काय? कधी गेले होते? सन 1660. 1660 मध्ये वेळा बदलला. त्या वेळेला वाटत. किती वर्ष वेळा होता? 3 महिने. जंजिराबद्दल आम्हाला जास्त माहिती नाही. आम्ही शिवाजी महाराजांचे समजतो. नाही जंजिरा असं काय नाही. तुम्ही बाकीचे पण विचारले. इतिहास म्हणजे इतिहास सगळ्याला पाहिजे. ताब्यात होता जंजिरा किल्ला सिद्धींच्या. मोहम्मद सिद्दी हा शेवटचा सिद्धी तिथं हे करत होता. म्हणजे त्याच्या हातात शेवटचा सिद्धी हा तिथं मोहम्मद सिद्दी हा. जंजिरा जिंकण्यासाठी किती जणांनी प्रयत्न केले? पोर्तुगीज, मुघल, मराठी, कोणाला यश कोणालाच मिळालं. तिकडे शिवाजी महाराजांनी आतापर्यंत किती किल्ले बांधले? महाराजांच्याकडे किती किल्ले होते? किल्ले बांधले, किती किल्ले त्यांच्या ताब्यात होते? ते किती किल्ले त्यांच्या ताब्यात होते? 5. 365. व्हेरी गुड. महाराजांनी तह कोणा सोबत केला होता? कोण सांगेल? महाराजांनी मिर्झा राजे. कुठं झाला होता तह? पुरंदर. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पहिल्या सौभाग्यवती कोण? सगळ्यांना होतं रे. ओळीनं नावं सांगा बघू.
सईबाई, सोयराबाई, पुतळाबाई, लक्ष्मीबाई, सगुणाबाई. संभाजी महाराजांच्या आईंचं नाव काय? संभाजी महाराजांच्या भावांचं नाव काय? शिवाजी महाराजांच्या मोठ्या भावांचे नाव काय? व्यंकोजीराजे. शिवाजी महाराजांच्या वडिलांचं नाव काय? शिवाजी महाराजांचे वडील कुठे सर्व्हिस करायचे? सेवा कोणाची करायची? मुघलांची. त्या मुघलांचं नाव काय? आदिलशाह की निजामशाह? निजामशाह. कुठे राहत होते ते? आदिलशाह निजामशाहांचं गाव कोणतं? आदिलशाहचं विजापूर आणि निजामशाहचं तहच्या ॲग्रीमेंटमध्ये किती किल्ले देण्याचं हे झालं? तह झाला 23. नावं सांगा बघूया. कोणता किल्ला दिला नाही? राजगड की रायगड? राजगडबद्दल काय विशेष तुम्ही सांगू शकाल? स्वराज्याची पहिली राजधानी राजगड होती. ओके. त्या ठिकाणी किती दिवस मुघलांनी आक्रमण केला? त्यांना यश मिळालं नाही. छोटा किल्ला करा. औरंगजेब जेव्हा महाराष्ट्रामध्ये आला त्यावेळी त्यानं पहिला किल्ला जिंकायचा प्रयत्न केला होता. रामशेज. आग्र्याहून सुटका कधी झाली महाराजांची? नाही, 1666. प्रत्येक गावामध्ये किल्ला आहे, बरोबर आहे का? ते 11 गावांची नावं किल्ल्यासह सांग. गाव सांगा, त्यांचं ठिकाण आणि किल्ला नाव. कुठल्या जिल्ह्यात सांगा चालतं. हां, कोणताही किल्ला. मुरुड गावाला, त्याच्यात मुरुड जंजिरा किल्ला आला. त्याच्यानंतर रायगड किल्ला आहे, तो पण आला. सावली. रायगड जिल्हा आहे. वेट बनवतं. एकाच वेळेला 11 नावं समोर सांगा. एकाच वेळेला सांगा. एकदा नको. एकाच वेळेला सांग. जेवढं आठवतं तेवढं सांग. एकाच वेळेला सांग. एकाच वेळेला सांगायची पटपट. हां. 1 to 11. फक्त जिल्ह्याचं नाव आणि किल्ल्याचं नाव. सोलापूर, सातारा, प्रतापगड. हां. त्याच्यानंतर पुण्यातला सिंहगड. हां. रायगड. हां. सिंधुदुर्ग. हां. सोलापूर नाही, जंजिरा, मुरुड. संभाजी महाराजांनी कुणाच्या जंजिरावरती मोहीम करायची याचा निर्णय घेतला. कुणाच्या मृत्यूनंतर? कोंडाजी कर्जन. बरं, शिवरायांचं अष्टप्रधान मंडळ कोण सांगेल? व्हेरी गुड. अष्टप्रधान मंडळ आणि त्यांचं पद सांगतो इकडे. हां. अमात्य रामचंद्र पंत निळकंठ. अमात्य राज्याचा जमादार पाणी. सुमन त्र्यंबक नबी. परराष्ट्राचं अण्णाजी दत्त सचिव. कागदपत्र सांभाळले. सर वाकनीस. सेनापती हंबीराव मोहिते.
दत्तात्रय त्र्यंबक वाकली न्यायदानाचं काम कोण करतो? निराजी रावले न्यायाधीश. सामानगडाबद्दल इतिहास कोण सांगेल? आपल्या तालुक्यातला मोठा किल्ला. पहिल्यांदा सर सामानगड कुठे आहे विचारत आहे? सामानगडाचा इतिहास म्हणजे इंग्रजांच्या काळात ज्या वेळेला कोल्हापूर जिल्ह्यातले जवळपास सगळेच किल्ले इंग्रजांच्या ताब्यात गेले होते, तर सामानगडचे शेवटचे किल्लेदार मुंजाजी कदम यांनी किल्ला जवळपास महिनाभर तिथं लढवत ठेवलेला होता. आणि ज्या वेळेला त्यांचा मृत्यू झाला तर इंग्रज त्यांना एवढे घाबरत होते की 2 दिवस त्यांच्या आसपास त्यांना गोळी लागल्यानंतर सुद्धा 2 दिवस त्यांच्या आसपास कुणी येत नव्हतं. एवढा पराक्रमी किल्ला सामानगडचा होता. व्हेरी गुड, खूप छान. जंजिरा किल्ल्याचा पहिला सिद्धी सुभेदार, जंजिरा किल्ल्याचा पहिला सिद्धी सुभेदार मोती मसूद पहिला सुभेदार. हे जंजिराकडनं अपेक्षित आहे. शेवटचा लक्षात ठेवलं. ठीक आहे, थांबूया. आपण सर्वांनी खूप छान प्रयत्न केला आहे, त्यामुळं तुम्हा सर्वांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. उपक्रम असा आहे की आता म्हणजे खूप अभिमानाची गोष्ट आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक होऊन आता पुढच्या वर्षी बरोबर 6 जून 2024ला 350 वर्ष पूर्ण होत आहेत. म्हणजे शिवराज्याभिषेक सोहळा त्यावेळी येईल. कारण महाराजांचा राज्याभिषेक 1674 झाला होता. बरोबर 350 वर्षानंतर तो पुढच्या वर्षी होतोय. आणि आपण सगळे म्हणजे महाराजांमुळंच आपण हे सगळे दिवस बघतोय. त्यामुळे महाराजांना मानाचा मुजरा सर्वांच्याकडून. तर आपण सर्वांनी एक इतकं सुरेख किल्ले बांधलेले आहेत. किल्ल्यांची माहितीसुद्धा अगदी इत्तंभूत मिळवली आणि सर्व प्रश्नोत्तरांना पण चांगली आपण दाद दिलेली आहे, उत्तरं दिलेली आहेत. तुमच्या सर्वांचं कौतुक करावं जितकं कमी आहे. आपली अकॅडमीचं नाव सायन्स अकॅडमी आहे, पण आपण इतिहासाची खूप छान म्हणजे अभ्यास केलेला आहे. त्यामुळे सर्वांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. असंच बाकीच्या क्षेत्रामध्ये सुद्धा आपण नवीन नवीन उपक्रम राबवत जाऊया आणि त्यामध्ये हिरिरीनं भाग घ्या आणि आपलं आणि आपल्या कुटुंबाचं अकॅडमीचं सर्वांचं नाव उज्ज्वल करा. एवढ्या सर्वांना शुभेच्छा. धन्यवाद. एक पालक आहे. गेले मी 2 दिवस झाले इथले किल्ले करताना सगळ्यांना धडपडून पाहतोय. थोडा मी पण किल्ला करताना गायडन्स दिला पोरांना. ह्याच्या पाठीमागचा उद्देश शाळेचा असा होता की किल्ला कुणी चांगला बांधला हा हेतू नव्हता. ह्याच्या पाठीमागचा फक्त एकच हेतू होता शाळेचा की तुम्हाला इतिहास कळला पाहिजेत, तुम्हाला किल्ल्यांची माहिती आली पाहिजे. मी चांगला किल्ला बांधलाय, त्यांनी चांगला बांधलाय, त्या शाळेने चांगला बांधलाय असा अजिबात भेदभाव करू नका. आपण सगळे एकाच शाळेचे विद्यार्थी आहोत. आपण या अभिनव अकॅडमीने आज 4 किल्ले बांधलेत. सगळ्यात गडिंगलमध्ये उत्कृष्ट किल्ले बांधलेत. ह्याच्यासाठी टाळी वाजवा. आज सगळ्यांना सूचना अशी आहे बघा, हे जे किल्ले आहेत ते उद्यासाठी पण राहतील आणि परवा दिवशी जशी आधी जागा होती किल्ला बांधायच्या आधी तशी जागा ज्यावेळी होईल त्याच वेळी नंबर तुम्हाला दिले जातील. त्याला पण मार्क आहेत. कारण का पूर्ण क्लीन दिसलं पाहिजे. जिथून जिथून साहित्य आणलेला होता तिथं ते साहित्य व्यवस्थित ठेवायचं आहे. आणि तर त्याच वेळी काय केलं जातं, तुमचं नंबरिंग दिलं जाईल. पुन्हा एकदा सगळ्यांनी खूप चांगल्या पद्धतीनं भाग घेऊन चांगले किल्ले बांधलात आणि आपल्या शब्दाला सुद्धा मान देऊन आपले सगळे स्टाफसुद्धा आले. त्याबद्दल त्या स्टाफचं सुद्धा मी आभार मानतो. आणि उद्या जे शेड्यूल आहे टीचिंगचं ते व्यवस्थित रेग्युलर होईल आणि सर्वांनी शेड्यूलनुसार यायचं आहे. ओके, थँक्यू.